नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवणे पाहणार आहोत। यापूर्वी काही टाईप घेतले होते आपण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोनच टाईप घेणार आहे आणि हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल। ठीक आहे, तर आता जो टाईप नंबर 7 पाहणार आहोत आपण, तर यामध्ये हा टाईप असणार आहे अंशाधिक अपूर्णांकासाठी। ठीक आहे, आतापर्यंतचे जेवढे व्हिडिओ बघितले आपण ते टाईप बघितले ते छेदाधिक अपूर्णांक होते। तर आता आपण अंशाधिक अपूर्णांक पाहणार आहोत। तर अंशाधिक अपूर्णांक जर दिलेले असेल तर त्यामधून लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत। तर यासाठी एक नियम दिलेला आहे तुम्हाला, तर नियम बघू अगोदर। जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा 1 किंवा 2 ने किंवा 3 ने या प्रकारे कुठल्याही संख्येने जर मोठा असेल तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। काय म्हटलंय, जेव्हा दिलेल्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा असणार, इथे अंश आता इथे छेदापेक्षा मोठा असेल, 1 ने असू शकतो किंवा 2 ने किंवा 3 ने किंवा 4 ने या पद्धतीने। ठीक आहे, म्हणजे सर्वांचाच अंश हा छेदापेक्षा मोठा असायला पाहिजे, कारण की इथे सर्व अंशाधिक अपूर्णांकाची उदाहरणं आहेत। ठीक आहे, यामुळे अंश हा छेदापेक्षा इथे मोठाच असणार आहे। मग तो 1 ने असेल किंवा 2 ने, तर सगळ्यामध्ये सारखा फरक असायला पाहिजे एकंदरीत। तर म्हणजे अंश आणि छेदाचा तुम्हाला फरक घ्यायचा आहे, तो फरक सगळ्यामध्ये सारखा असायला पाहिजे आणि सगळ्यांचा अंश हा छेदापेक्षा मोठा असायला पाहिजे, म्हणजेच काय, ते अंशाधिक अपूर्णांक असायला पाहिजे। जर असं असेल तर तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे। छेद लहान, ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक। ठीक आहे, तर यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेले, त्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण इथे समजून घेऊ। तर हे एक एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला, 12/11, 13/12, 14/13 आणि 15/14 हे सर्व अंशाधिक अपूर्णांक आहे। ठीक आहे, याच्यामध्ये अंश मोठा आहे छेदापेक्षा। आता फरक घेऊ। 12 आणि 11 मध्ये 1चा फरक मिळतो, 13 आणि 12 मध्ये सुद्धा 1चा फरक, 14 आणि 13 मध्ये सुद्धा 1चा फरक आणि 15 आणि 14 मध्ये सुद्धा 1चा फरक। म्हणजे सर्व ठिकाणी तुम्हाला 1चा फरक मिळतोय। एकंदरीत काय की सर्व अंश हे छेदापेक्षा 1 ने मोठे आहेत। म्हणजे आपण तो जो नियम सांगितलेला आहे तो नियम इथे वापरू शकतो। म्हणजे आता इथे काय होणार आहे, ज्याचा छेद लहान असणार आहे तो अपूर्णांक सर्वात मोठा असेल। मग सर्वात मोठा अपूर्णांक कुठला, याच्यामध्ये 11, 12, 13 आणि 14 हे छेद आहे, तर सर्वात लहान छेद कुठला आहे, 11। म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक 12/11 असणार आहे। हा झाला सर्वात मोठा अपूर्णांक। आता सर्वात लहान अपूर्णांक कुठला असेल, ज्याचा छेद सर्वात मोठा तो लहान असेल, तर मोठा छेद कोणाचा आहे, 14चा, म्हणजे 15/14 हा अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे इथे। तर एकंदरीत लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक आपल्याला इथे मिळाला। आता चढता क्रमात काय करणार आहे, सुरुवातीला लहान अपूर्णांक येणार, तो कुठला आहे, 15/14। याच्यापेक्षा थोडं मोठं कोण आहे, म्हणजे 14 पेक्षा थोडं लहान कोण येतं, 13, म्हणजे तो कोण असणार आहे, 14/13। याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक कुठला असणार आहे, तर मग पाहावं लागेल तुम्हाला, 13 या छेदापेक्षा लहान कोण येतंय, 12, म्हणजे 13/12 हा पूर्णांक 14/13 पेक्षा थोडा मोठा असेल, 13/12। आणि सर्वात शेवटी आपल्याला माहिती आहे सर्वात मोठं कोण आहे, 12/11। तर हा झाला चढता क्रम। उतरता क्रम याच्या उलट, मोठी संख्या अगोदर येणार आहे 12/11, त्याच्यापेक्षा लहान कोण येते, 13/12, याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे, 14/13 आणि सर्वात लहान कोण आहे, 15/14। तर अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। अजून एक एक्झाम्पल पाहू। द सेकंड एक्झाम्पल पहा, 20/17, 24/21, 15/12 आणि 16/13। आता इथे सर्वांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, म्हणजे सर्वच अंशाधिक अपूर्णांक आहेत। आता यांच्यामध्ये सारखा फरक आहे का ते पाहू। 20 आणि 17 मध्ये 3चा फरक मिळणार तुम्हाला, 24 आणि 21 मध्ये सुद्धा 3चा फरक आहे,
15 आणि 12 यांच्यामध्ये 3चा फरक आहे आणि 16 आणि 13मध्ये सुद्धा 3चा फरक आहे. तर एकंदरीत काय, सर्वांचा अंश हा छेदापेक्षा 3ने मोठा आहे. म्हणजे तो जो नियम बघितला आपण, तो नियम आपण इथे वापरू शकतो. तर मग सर्वात मोठा अपूर्णांक कुठला असेल, ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. तर इथे 17, 21, 12 आणि 13 हे तुम्हाला छेद दिलेले आणि सर्वात लहान छेद कुठला येतोय, 12. म्हणजेच काय, 15/12 हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. 15/12 हा अपूर्णांक सर्वात मोठा. मग लहान अपूर्णांक कुठला असेल, ज्याचा छेद सर्वात मोठा असेल. तर मोठा छेद कोणाचा आहे, 21चा. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक 24/21 असणार आहे. 24/21. तर इथे सर्वात मोठा अपूर्णांकही मिळाला आणि सर्वात लहान अपूर्णांक सुद्धा मिळाला. तर चढता क्रम कसा असेल, सर्वात अगोदर सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे, 24/21. ठीक आहे. छेद सर्वात मोठा कुठला आहे, 21. 21 पेक्षा लहान कोण येत आहे, 17. म्हणजे 20/17 याच्यापेक्षा थोडा मोठा असेल, 20/17. 17 पेक्षा अजून लहान कोण येत आहे, 13. म्हणजे हा पूर्णांक 20/17 पेक्षा थोडा मोठा असेल, 16/13. आणि सर्वात शेवटी मोठा पूर्णांक कुठला आहे आपला, 15/12. तर हा मिळाला चढता क्रम. उतरता क्रम याच्या उलट करायचे तुम्हाला. 15/12 हा सर्वात मोठा पूर्णांक आहे, 15/12. याच्यापेक्षा थोडा लहान कोण आहे, 16/13. याच्यापेक्षा थोडा लहान 20/17. आणि सर्वात शेवटी लहान कोण येते, 24/21. तर या पद्धतीने जर तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक दिलेले असेल आणि अंश आणि छेदातील फरक जर सारखा असेल, तर तुम्हाला जो छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे. ठीक आहे. तर यानंतर एक शेवटचा टाईप पाहू. जर समजा तुम्हाला आतापर्यंत जेवढे आपण नियम घेतलेले, जेवढे टाईप्स घेतलेले आहेत, यापैकी कुठलाही लक्षात राहत नसेल, तर तुम्हाला एक सोपी पद्धत आहे, भागाकार पद्धत. भागाकार करून सुद्धा तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता. तर हा शेवटचा टाईप आहे. आता सर्वात शेवटी आहे टाईप नंबर 8, भागाकार करणे. आता यामध्ये अंशाधिक अपूर्णांक असू द्या किंवा छेदाधिक अपूर्णांक, कुठलाही अपूर्णांक असू द्या. आतापर्यंतचे जेवढे टाईप झाले, कुठलाही टाईप तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही सरळ सरळ भागाकार करून ते उत्तर काढू शकता. मग तिथे तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक दिलेले असेल किंवा छेदाधिक अपूर्णांक, कुठलेही अपूर्णांक देऊ द्या, सरळ सरळ भागाकार करायचा आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला भागाकार येत नसेल तर आपण भागाकार सुद्धा घेतलेला आहे. प्लेलिस्ट, एक भागाकाराची प्लेलिस्ट बनवलेली, तिथे जाऊन तुम्ही भागाकार कसा करायचा हे सुद्धा समजून घेऊ शकता. तर इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, 12/7, 23/8, 14/5 आणि 9/2. आता इथे सर्वांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. हे सर्व अंशाधिक अपूर्णांक आहे. कुठलाही नियम वापरायचा नाही आपल्याला, सरळ सरळ काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे आणि त्यावरूनच ठरवायचं की कुठला अपूर्णांक लहान आहे किंवा मोठा आहे. ठीक आहे. फक्त भागाकार करत असताना तुम्हाला एक काम करायचं आहे, भागाकार तिथे किती डिजिटची गरज आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तो त्यामधील अपूर्णांक लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे. ठीक आहे. तर कमीत कमी पॉईंट नंतर 1 किंवा 2 डिजिट तुम्हाला काढावं लागू शकतात. ठीक आहे. आता इथे बघा, 12/7 याचा जर भागाकार केलात तुम्ही, तर हे मिळतं तुम्हाला 1.71. ठीक आहे. नंतर 23/8 याचा जर भागाकार केला तर हे मिळते तुम्हाला 2.87. नंतर 14/5 जर केले तुम्ही तर हे मिळेल तुम्हाला 2.8 आणि शेवटी 9/2 जर केले तर 4.5 मिळतील. तर या पद्धतीने भागाकार करायचा आहे तुम्हाला. मी इथे डायरेक्ट तुम्हाला भागाकार करूनही दाखवला, डायरेक्ट ॲन्सर घेतलेले. तर भागाकार तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. जर येत नसेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लेलिस्टमध्ये भागाकाराची प्लेलिस्ट बनवलेली, तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे भागाकार कसा करायचा. तर या पद्धतीने भागाकार करून घ्यायचं आहे. आता हे सरळ सरळ, आता सुरुवातीचा जो टाईप बघितला होता दशांश अपूर्णांकाचा, तर हे त्याच्यामध्ये जातं. त्या पद्धतीनेच तुम्हाला मग याला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये, इथे बघा, इथे 1 पॉईंट समथिंग, इथे 2 पॉईंट समथिंग, इथे 2 पॉईंट समथिंग, इथे 4 पॉईंट.
म्हणजे सर्वात मोठा सरळ सरळ कळतं की 4.5 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. तो घेतला आपण 4.5 आणि सर्वात लहान कुठला असणार आहे? हे 4 आहे, हे 2 2 आहे आणि हा 1.71 म्हणजे हाच आहे 1.71 वाला. ठीक आहे. इथं आपण असं सरळ सरळ लिहून घेतलं, पण 4.5 म्हणजेच काय? 4.5 म्हणजे 9/2 आहे आणि 1.71 म्हणजेच कोणी 12/7 आहे. ठीक आहे. तर हे मिळाले तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक. ठीक आहे. आता याचा चढता क्रम अगोदर जसं घेतलं तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर सर्वात लहान कोणी 1.71 म्हणजेच तो कोणी 12/7. 12/7. याच्यापेक्षा मोठं कोणी? आता याच्यापेक्षा मोठं कोण येणार आहे? 2.87 किंवा 2.8. तर मग याच्यामध्ये अगोदर कोण येतं आहे समजा. ठीक आहे. तर 2 हे 87 आणि हे 2.8 आहेत फक्त. ठीक आहे. जर इकडे एक शून्य जरी टिकलं तर हे 2.80 होऊ शकतात, पण 80पेक्षा 87 मोठे येतात. म्हणजे तुम्हाला 2.8 घ्या, 1.71 नंतर येणार आहे 2.8. तो कुठला अपूर्णांक आहे? 14/5 येणार आहेत. 14/5. ठीक आहे. आता हे झाले 14/5. यानंतर तुम्ही कुठला घेणार आहे? 2.87 म्हणजे तो कुठला असणार आहे? 23/8. 23/8 आणि सर्वात मोठा तर माहितीच आपल्याला तो कुठला आहे? 4.5 म्हणजे 9/2. तर याला सरळ सरळ काय करायचं आता? उतरत्या क्रमाने घ्यायचं आहे. तो उतरता क्रम कसा असणार आहे? मोठी संख्या अगोदर येणार आहे, यालाच उलट करायचं आहे. 9/2 नंतर 23/8 नंतर 14/5 आणि 12/7 या पद्धतीने. तर हा झाला उतरता क्रम. तर या पद्धतीने तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. अजून एक एक्झाम्पल बघू. हे झालं अंशाधिक अपूर्णांकाचं, एक छेदाधिक अपूर्णांकाचं पाहू. तर प्रश्न क्रमांक 2 पहा. 7/9, 11/19, 4/10 आणि 7/13 सर्व छेदाधिक अपूर्णांक आहे. सर्वांचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे? आता सरळ सरळ भागाकारच करायचं आपल्याला. ठीक आहे. तर 7/9, 7/9 जर केली तर इथे तुम्हाला 0.77 मिळतील. 11/19, 11ला जर 19ने जर भागलं तर ते 0.57 मिळतात. 4ला जर 10ने जर भागलं तर इथे 0.4 मिळतील आणि शेवटी 7ला 13ने जर भागलं तर इथे 0.53 मिळेल. इथून लहान मोठेपणा ठरवायचं आहे तुम्हाला. तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला असणार आहे? इथे बघा 0.77, इथे 0.57, 0.4 आणि 0.53. मग सर्वात मोठं कोण? सरळ सरळ दिसतं की 0.77 ही संख्या सर्वात मोठी येते आणि हा अपूर्णांक कुठला आहे? 7/9 हा अपूर्णांक आहे. आणि सर्वात लहान कुठून असणार आहे? इथे 0.57, इथे 0.53, हे काय फक्त 0.4. तर 0.4 हा अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे. म्हणजेच कोण? 4/10. तर तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक मिळाला 7/9 आणि सर्वात लहान अपूर्णांकसुद्धा मिळाला 4/10. तर चढता क्रम कसा होणार आहे? सर्वात लहान अपूर्णांक येणार आहे 4/10 अगोदर, नंतर कोणी 0.4, याच्यापेक्षा मोठं कोण येतं आहे मग 0.53 म्हणजे तो काय? 7/13. 0.53 नंतर कोण मोठं आहे? 0.57. कोण येतो? 11/19 आणि सर्वात मोठं कोण येतं आहे मग 7/9. तर हा झाला चढता क्रम. उतरता क्रम याच्या उलट करायचे तुम्हाला. ठीक आहे. तर सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर येणार आहे 7/9, त्याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे? 11/19, त्याच्यापेक्षा लहान 7/13 आणि सर्वात लहान कोण येणार आहे? 4/10. तर हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम. तर या पद्धतीने तुम्हाला कुठलाही नियम जर आठवत नसेल तर सरळ सरळ काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे आणि त्याच्यावरूनच ठरवायचं आहे की तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक कुठला आणि लहान अपूर्णांक कोणता. तर अशा पद्धतीने अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे हा टॉपिक आपल्याला इथेच कंप्लीट होतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.